आपलं स्वागत या ठिकाणी करतो. विषय आज या पत्रकार परिषद घेण्याच्या संदर्भामधला विषय असा आहे की फलटण तालुक्याचा स्वाभिमान असलेला श्रीराम सहकारी कारखाना याचा होत असलेला भाडे तत्वावरच्या मार्गाने खाजगीकरण करण्याचा डाव हा आपल्या समोर सगळ्यांच्या समोर आपल्या गरजेचं होतं. याचबरोबर आज प्रशासकीय पातळीवर खाजगी व्यक्तीला भाड्या तत्वावर देऊ नये अशा पद्धतीच्या विनंती आम्ही महाराष्ट्र सरकारला केली होती. महाराष्ट्र सरकारने याच्याबद्दल निर्देश दिलेले आहेत की कुठल्याही पद्धतीमध्ये आता यांचा अधिकार नाही, अधिकार नसताना ती खाजगी कारखान्यासोबत देऊ नये अशा पद्धतीचं महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर आपलं मत नोंदवलं, निर्देश दिलेले आहेत. तर हे करावं कशासाठी लागतंय, काय त्याची मागची कारणं आहेत हे लोकांच्या समोर आपल्याला आणणं फार गरजेचं आहे. म्हणून आपल्या मार्फत या ठिकाणी पत्रकारांच्या मार्फत लोकांच्या पर्यंत पोहोचणं आमच्या सर्वांची बैठक झाली आणि पत्रकार परिषद घेऊन लोकांना याची माहिती सगळ्यांना द्यावी सर्वांच्या मिळून ठरलं. आज या ठिकाणी पत्रकार परिषद श्रीराम सहकारी कारखान्याच्या ठरावाला जवळपास निम्म्याहून अधिक सभासदांनी त्या ठिकाणी बैठकीत विरोध केला होता की तुम्ही खाजगी कंपनीला हा कारखाना देऊ नका. दोन कारणं त्याच्यामध्ये होती की जनरल बोर्डाच्या आधीच त्यांनी ठरवलं खाजगी तत्वावर द्यायचा अधिकार कोणाला आहे, जनरल बॉडीला आहे. आणि जनरल बॉडीच्या आधीच त्यांनी प्रसिद्ध केली, निविदा प्रसिद्ध केली आणि तथाकथित धारो आणि शरीर या दोघा जणांना त्या ठिकाणी आणलं. मॅनेज करून या ठिकाणी कुठेही त्याची निविदा प्रसिद्ध केली नाही. मॅनेज करून या दोघांना त्या ठिकाणी आणलं आणि जनरल बॉडी अधिकार देते की बाबा तुम्ही भाडे तत्वावर द्या, ठराव द्या, कॅन्सल करा, जे काय करा. याच्या आधीच यांनी त्याचा कारभार उठवून जनरल बॉडीमध्ये मत मागितलं की द्यायचं का चालवायला, द्यायचं. पण त्याच्या आधी करार करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या, टेंडर घेतले, निविदा कोणाला कळून दिली नाही. आणि आमच्या जेव्हा हे कानावर आलं की बाबा सहकारी तत्वावरचा कारखाना हा खाजगी कंपनीला द्यायचा आणि उद्या भविष्यामध्ये याच्यावर श्रीराम सहकारी कारखान्याचं 85 कोटी देणे आहे, 17 कोटी देणे आहे, 125 कोटी रुपये देणं आहे. ज्या पद्धतीने 21 एकर जमीन ही श्रीराम सहकारी कारखान्याची विकली त्याच पद्धतीने हा कारखाना खाजगी कंपनीला विकायचा. पुढे 4-6 महिन्यांनी अशीच मीटिंग बोलवायची की कोण चालवू शकत नाही, काय चालवू शकत नाही, देणं देऊ शकत नाही, कामगारांचे हाल होत आहेत. अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करून हा खाजगी कंपनीला कारखाना विकायचा. हा जेव्हा डाव सगळ्यांच्या आमच्या लक्षात आला त्यावेळेस या ठिकाणी उपस्थित सर्वांनी त्याला कडाडून विरोध केला. 3 वेळा तिने जवाहरला कारखाना चालवायला दिला, त्यावेळेस आम्ही कुणी विरोध केला. आणि या आता जे सांगतो की कुठल्याही सहकारी कारखाना तुम्हाला जर चालवायचा नसेल, तुम्ही सभासदांकडून कारखाना निवडणूक लढवून घेतला की तो आम्ही त्याला श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्वाखाली त्याचं पुनर्जीवन करणार. तो पुनर्जीवन तुम्ही प्रत्यक्षात 15-20 वर्षात केलंच नाही आणि तो कारखाना प्रति वर्षी तुम्ही प्रत्येक वेळेस एक्सटेन्शन भाडे तत्वावर चालवायला. मग या ठिकाणी मला असं विचारायचं होतं की बारामती तालुक्यात कारखाने अडचणीत आलेला आमचा सदाशिवनगर शेजारचा कारखाना आहे. त्या ठिकाणी अभिजित आबांनी कारखाना, विठ्ठल कारखाना 800 कोटी रुपयाचे कर्ज असताना तो कारखाना घेतला आणि तो चालवला. महाराष्ट्रामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की जे अडचणीत होते. बबनदादांनी अडचणीत असलेला कारखाना विजय शुगर घेतला, तो चालवला. भोईंच जवळपास 600 कोटीचं कर्ज आहे, तो मकरंद आबांनी घेतला आणि तो चालवला.
सोमेश्वर कारखाना एकेकाळी अत्यंत अडचणीत होता, तो घेतला आणि तो चालवला. यांनाच कुठली निगेटिव्ह नाही होत. एकीकडे लोकांना म्हणायचं कारखान्यावर कर्ज नाही, आणि जे 600-800 कोटी रुपये कर्ज असणारे कारखाने ते दुसरे लोक येऊन चालवतात, आणि मग यांना चालवायचं जमत नाही तर मग दारू कसा चालवणार? ह्याचं गौड बंगाल हे काय समजायला तयार नाही. सहकारी तत्वाचे कारखाने सहकारी पॅनलने ताब्यात घेतले, चालवले. तो कल्याणराव काळेंचा त्या काळचा कारखाना असो, अभिजदाबादचा कारखाना असो, आता सदाशिव नगरचा कारखाना प्रतापसिंह मोहिते पाटलाच्या काळात कर्जात गेला, आवाजण्यास आला, तो रणजित मोहिते पाटलांनी घेतला, तो आता ते चालवतो. तो चालवायचं म्हटल्यानंतर कुणीही चालवू शकतो. कर्ज नसलेला कारखाना आणि ऊसाच्या बेटमधला असणारा कारखाना तर कुणी हसत चालवतोय. मग त्या कारखान्याच्या मागणं काय षडयंत्र रचलं जात आहे का, खासगी कंपनीला दिलं जात आहे का, पडद्या मागणं टेबल खालनं काय व्यवहार केले जातात का, हा त्याच्या मागची शंका जेव्हा आम्ही स्थळापर्यंत गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की जसं दूध संघाचा निलाव झाला, जमीन विकायला काढली, दूध संघ विकायला काढला, त्याच पद्धतीने श्रीराम सहकारी कारखाना 4-6 महिने 8 महिने विकायला काढायचा. 21 एकर जमीन कारखान्याची विकून झालेली आहे, त्याबरोबर श्रीराम सहकारी विकायला काढायचा. अशा पद्धतीचा डाव आमच्या समोर आल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी या तथाकथित या प्रायव्हेट कंपनीला आम्ही विरोध केला. कारखाना जर आम्हाला चालवून की कोणाला याच्यामध्ये जर असंच प्रायव्हेट कंपनी तर आम्ही भाग घेतला असता. आमचाही खाजगी कारखाना आहे म्हणजे आम्ही चालवायला घेतला असता. तर श्रीराम सहकारी कारखान्याचं अस्तित्व हे सहकारी तत्वावर राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांची मुलं ही 25 वर्ष मागची कारखाना चालवायची आणि पुढची 25 वर्ष म्हणजे एक पिढी अख्खी तुम्ही पुढची एक पिढी मागची खराब झाली आणि आणखीन एक पिढी खराब होणार आहे. भागीदारी तत्वावर कारखाना दिल्यानंतर सभासदांना आणि तिथे निवडून संचालकांना काय अधिकार राहतो? काहीच अधिकार राहतो. माळेगाव सारखा कारखाना सहकारी तत्वावर उभा राहतो, त्या ठिकाणी ते माळेगावचा दबदबा आहे आणि माळेगावचा पॅटर्न आहे. तिथली मुलं संचालक सभासदांची पोरं आहेत ना, त्यांनी कारखाना चालवतात. आज स्वर्गीय अजितदादा गेल्यानंतर सुद्धा कारखाना मांड फुगून उभा आहे त्या ठिकाणी, आणि तिथली सभासद तिथे संचालक ताकदीने चालवतात. चालवायचा म्हणून आपण कारखाना हनुमंतराव पवार यांच्याकडे त्या काळामध्ये 2 वेळा त्याचा बंद पडला. एकदा श्रीराम मंदिरात बैठक घेतली आणि ऊस सगळे पंढरपूर तालुक्याच्या बाहेर घाला, झोनबंदीला आपण नंतर कारखाना बंद, आर्थिकतेच्या नाड्या बंद केल्या, जसं साखरवाडीच्या तात्यांच्या काळात बंद केल्या. त्या पद्धतीने श्रीरामच्या हनुमंतराव असताना त्यांना बँकेची कर्ज नाही म्हणून दिलं. विष्णू अण्णांना सांगितलं पैसे द्यायचे नाहीत. बिचारे अण्णा त्या काळामध्ये प्रेशर खाली गेली, कारखाना बंद पडला. एवढं सगळं बंद करून आबांची प्रेतयात्रा काढायला लावली त्या काळाच्या चेअरमन. एवढं सगळं बंद करून कारखाना तुम्ही ताब्यात घेऊन तुम्ही चालवाल आणि कर्तृत्व दाखवून देतात, अशी अपेक्षा फलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची होती. कर्तृत्व बाजूला राहिलं घेतला तुम्ही चालवायला. त्यांनी पहिली काय केली असेल ती 21 हेक्टरची जमीन कवडी मोल भावाने तुम्ही विकून टाकली. शहरामधल्या 21 एकर जमिनीची किंमत काय आणि श्रीराम सहकारी कारखान्याला तुम्ही तुमच्याकडे सर्व सत्ता तालुक्यातल्या त्यावेळेस होत्या, तरी सुद्धा तुम्ही तो कारखाना चालवला नाही आणि दुसऱ्याला चालवायला दिला. आज तुमची मुदत संपली. खरं तर तुम्हाला प्रशासक मंडळ मुदत संपल्यामुळे शासनाने प्रशासक आणला होता, पण तुम्हाला एवढी ऊर्जा होती की भाड्याने दिलेल्या कारखान्यासाठी सुद्धा तुम्ही परत हायकोर्टात गेला आणि कारखाना आम्ही चालवणार, आमचं संचालक मंडळ चालवणार, फटाकडे वाजवून कारखाना परत हायकोर्टातून ताब्यात घेतला. मग चालवा ना कारखाना. कारखाना जर तुम्ही प्रशासक मंडळ नेमलं, प्रशासक मंडळ नेमल्यानंतर प्रशासकाने त्या ठिकाणी जबाबदारी होती प्रशासकाची की कारखाना त्या ठिकाणी चालवणं, सीझन काढणं. पण तुम्ही प्रशासकाच्या ताब्यात कारखाना काढून घेतला, त्या घशात घालून हायकोर्टात जाऊन कारखाना काढून घेतला. खरं तर मुदत संपली होती, इलेक्शन लागायला पाहिजे होतं, लोकांच्या समोर जायला पाहिजे होतं. तसं न करता मुदत संपल्यानंतर सुद्धा खुर्चीला चिकटून राहण्याकरता तुम्ही कोर्ट कचेरीचा आधार घेतला आणि त्या ठिकाणी इलेक्शन लागून दिलं नाही. एकेकाळी म्हटले की यांना इलेक्शन लावायचं नाही, आम्ही प्रशासक म्हणून त्या ठिकाणी इलेक्शन लावायला निघालो. आणि या ठिकाणी ज्यावेळेस अशी वेळ आली तेव्हा तुम्ही कायद्याचं कवच कुंडल वापरलं आणि तो कारखाना तुमच्या ताब्यात घेतला. ज्यावेळेस आम्ही चौकशी केली की बाबा जव्हार सारखा सहकारी कारखाना
यातून माघारी जात आहे, त्याची कारणं काय? अतिशय निंदास्पद कारणं त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना कळाली आणि खऱ्या अर्थाने यांना कोणी श्रीमंत कसं म्हणतं याचंही सगळ्यांना आम्हाला आश्चर्य वाटलं. तर ठीक आहे, जव्हारचं काय त्यांची गणित असतील, जव्हारला काय त्यांनी डिमांड केली असेल, जव्हारने काय केलं नाही म्हणून सांगितलं असेल, जव्हारने आपलं माघारी घेतलं. जव्हार माघारी घेतल्यानंतर त्यांनी जव्हारला माघारी काय जाऊन दिलं? तसं आर्बिट्रेशनला जायला पाहिजे होतं, जव्हारचं डिपॉझिट जप्त करायला पाहिजे होतं. तसंही नाही करून दिलं का? कारण धारूला या ठिकाणी आणायचं. धारूच्या मागचा गुरु कोण आहे हे तालुक्याला माहिती का नाही? माहिती आहे. दारूच्या मागचं गुरु कोण आहे, दारूच्या मागचं भांडवलदार कोण आहे आणि दारूच्या मागचं राजकारण कोण करतं हे तालुक्याला माहिती आहे. माझी त्यांना विनंती आहे, आता खऱ्या अर्थाने मुदत संपली, नोटिफिकेशन पण आलं आता नवीन शासनाचे, ज्याची मुदत संपली त्यांना बरखास्त करा. आम्ही म्हणत नाही तुम्हाला बरखास्त करा, आम्ही उद्या बरखास्त व्हायचं असेल तर उद्या सुद्धा बरखास्त होईल. शासनाचे नवीन नोटिफिकेशन आले त्यामुळे आम्ही तुम्हाला बरखास्त करा म्हणणारच नाही. आता तुम्ही हौसले कोर्टात कारखाना ऑनलाईन चालवायला, कारखाना तुम्ही चालवायला, साखर कारखाना तुम्ही चालवा. तुमच्या दम नसेल तर तुम्ही सरकारी कारखाना जॉईंट व्हेंचर करा आणि शासनाच्या नियमाने दिलेल्या अटीप्रमाणे चालवायला द्या. 200 रुपये टनाने कारखाना चालवायला दिला. अतिशय फलटण श्रीराम कारखाना गोलमाल कसं करावं, हेराफेरी पिक्चर कसा बघावा असं बघायचं. 5 कोटी रुपये भाड्याचं 1.5 कोटी भाडं झालं फलटणमध्ये. भाडं वाढतं का कमी होतं? 10 पैसे किलोने कारखाना चालवा, दळण सुद्धा दळून देत नाही. दळायला गेलं तर दळण सुद्धा 10 पैसे किलो दळून देत नाही. असं एवढा मोठा मशिनरी कारखाना एवढी जागा 10 पैसे किलो नाही. आमचं सहकारी तत्वावरच्या कारखान्याने सहकारीच राहावं आणि पुढे खाजगीकरण होऊ नये म्हणून आमचा याला विरोध आहे, जाहीर विरोध आहे. महाराष्ट्र शासनाकडे आम्ही याच्यासाठी गेलो, भूमिका समजून सांगितली. 2 वेळा कारखाना चालवून द्यायची महाराष्ट्र सरकारच्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. 3ऱ्यांदा कारखाना चालवायची प्रोव्हिजन नाही. पण कुठलाही नवीन कारखाना गेला की तो 10 वर्षात 15 वर्षात कर्ज मुक्त होतो, 5 वर्षात होतो, 7 वर्षात होतो. 25-20 वर्ष कारखाना तुम्ही चालवून दिल्यानंतर तुम्ही कारखाना कर्जमुक्त होऊन कारखान्याकडे बॅलन्स शिल्लक राहत नाही असं कुठं होतं? कारखाना हा जो कारखाना विक्रीचा बेत काढला होता त्याच्यामागून षडयंत्र होतं. ते षडयंत्र उघड करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी सांगितलं. उद्या आज तुम्ही त्या ठिकाणचं ज्यावेळेस या ठिकाणी शासनाने बरखास्त केलं होतं संचालक मंडळ आणि प्रशासक नेमला होता, ते का नेमला होता? मुदत संपली होती म्हणून. तुम्ही हट्टाने आणलेला करून आता तुम्ही हट्टाने कारखाना चालवला पाहिजे. आता तुम्ही सभासदांना इलेक्शनच्या काळात सांगितलं होतं का की आम्ही इलेक्शन लढवताना आम्ही भाड्याने देणार असं म्हणून लोकांची मतं घेतली होती का? तुम्ही कारखान्याचं पुनर्जीवन करणार, जुने दिवस चांगले आणणार, सोन्याचा धूर काढणार म्हणून आणलेले आणि भाड्याने देण्यासाठी तुमची तडफड का? आणि तुम्ही आता कुठल्या अधिकाऱ्यांनी लोकांना मतं मागायला जाणार हे पण आम्हाला या ठिकाणी बघायचं. निश्चितपणे जेव्हा कधी ह्याची इलेक्शन लागेल आणि तुम्ही काढता पाय नाही घेतला तर सीझनच करचाल तुम्ही. आम्ही काय आता बरखास्त करा म्हणणार नाही, संचालक मंडळ तुमचं कमी करा म्हणणार नाही. जरी नोटिफिकेशन आलं तरी आमचं म्हणणे तुम्ही सीझन पूर्ण काढा, इलेक्शन होऊन द्या आणि लोक सभासद ठरवतील की कुणाकडं श्रीराम सहकारी कारखाना कुठल्या संचालक मंडळाकडे कुठल्या सभासदाकडे द्यायचं. हेच आमचं याच्या मागची भूमिका आहे. ते दुसरी तुम्हाला जी काय याच्याविषयीची भूमिका आहे ते निकम मुद्देदार साहेब आणि भोसले साहेबांनी त्या दिवशी सांगितली कसा फ्रॉड झाला 44 कोटीचा. ते जरा त्या दिवशी त्यांना कागदपत्र त्या ठिकाणी सभासदामध्ये स्क्रीन नसल्यामुळे दाखवत आलं नाही. आता या ठिकाणी आपण दाखवा म्हणून भोसले साहेबांनी हे बघा खरं तर ह्या सगळ्या गदारोळात जव्हार सहकारी साखर कारखाना का सोडून गेला
कोणालाच माहीत नाही. 16,500 सभासद आहेत. त्या बिचाऱ्या सभासदांना अजूनपर्यंत माहीत नाही की जवाहर सहकारी साखर कारखाना 36 पर्यंत कॉन्ट्रॅक्ट असताना 36 सालापर्यंत मधूनच का सोडून गेला. आणि दत्त इंडियाची एंट्री का होती, ह्या दोन गोष्टी सभासदांना आज अखेर आपण बसलोय अजिबात माहीत नाही. त्या माहीत करून देणं आमचं कर्तव्य. जवाहर कारखाना अशासाठी सोडून गेला की आमची टक्केवारी कमी पडते, दत्तवाला टक्केवारी जास्त देतोय. 36 पर्यंत करार असताना काय जवाहर वाल्याने जायचं कारण आहे. आणि तुमच्या पत्रकार परिषदेत येऊन ते सांगताय की तो सांगतोय तोटा झाला म्हणून तो निघाला. मग मी तेच मागतोय ना, तुम्ही द्या ना मला ऑडिट रिपोर्ट भागीदारी संस्थेचे. त्याला तोटा झालाय तर तो 20 वर्ष थांबला कसा काय. त्याला तोटा झालाय तर त्यांनी एक्सपान्शन कसं काय केलं. मग प्रत्येक वर्षीचा ऑडिट रिपोर्ट टाका ना सभासदांकडे. आणि मग ते जवाहरवाले आवाडे आपल्या मतदारसंघात तरी येत नाहीत, त्यांना लोकसभेला तर हिथं उभं राहायचं नाही. आणि 20-20 वर्ष तोटा सहन करून त्यांचे सभासद काय झोपलेत का उपरीचे. ते विचारणार ना वार्षिक मीटिंगमध्ये त्यांना की अहो ते युनिट तुम्ही फलटणचं घेतले तर दरवर्षी तोटात कसं काय चालवताय. लक्षात येतं तुम्ही काही नाही. तुमच्या समोर यायचं. आम्ही जसे कागद घेऊन आलो तसे त्यांनी कागद, मी आता मागच्याच वेळेस चॅलेंज केलं त्यांना की संयुक्त पत्रकार परिषद घ्या आणि 20 वर्षाचे ऑडिट टाका माझ्यासमोर. मी सभासदाचा राजीनामा देतो. आणि मला वाटलं बरं होईल ऑडिट रिपोर्ट टाकले तर मी बी राजीनामा देऊन मोकळा होतो. हा आलेत का रिपोर्ट ऑडिट. येणारच नाहीत भागीदारी संस्थेचे. हा सगळा गोलमाल आहे. मग कुणाच्या तरी टक्केवारीसाठी जवाहरवाला जास्त टक्केवारी देतोय म्हणून त्याला घालवून द्यायचा. सभासद वाऱ्यावर सोडायचे, कामगार तर त्याच्यावर वाऱ्यावर सोडून द्यायचे आणि त्याचं खापर आमच्यावर फोडायचं. आता ह्यातलं एक बघा, एकही ह्यातला बसलेला संचालक नाही तिथं, तो मागं पण झाले नाहीत. बरोबर ना, बरोबर आहे का. मागं पण कुठल्या बॉडीत ह्यातला एकही संचालक नाही झाले. मग तुम्हाला चालवता येत नाही. तुमचे वेस्टेड इंटरेस्ट त्यात हा जास्त देतोय का तो जास्त देतोय, त्याच्यासाठी तुम्ही सभासदांना वेठीला धरताय, त्याच्यासाठी तुम्ही कामगारांना वेठीला धरताय, त्याच्यासाठी फलटणची तालुक्याची बाजारपेठ वेठीला धरताय. आणि मगाशी दादा म्हटल्याप्रमाणे दत्तमध्ये कोणाची पार्टनरशिप हे लपून राहिलं नाही. आणि मी मागायची पत्रकार परिषद तुमच्यासमोर बोलले, ती लोक हुशार आहेत आपल्यापेक्षा, खरंच हुशार आहेत, त्यांना मानलं पाहिजे. ते राजकारण समाजकारण फलटण तालुक्यात करायला आले नाही, ते अर्थकारण करायला आले. आणि कारखान्यात तर ते अजिबात राजकारण करत नाहीत, माझंच म्हणणं आहे. कारण जिथं त्यांचं अर्थकारण दडलंय तिथं ते कधीच राजकारण करत नाही. त्यामुळे त्यांचं अर्थकारण दडले असल्यामुळं त्यांनी जवाहरवाल्याला घालवून दिला. का आज अखेर तुम्ही का लोकांना सांगत नाही सभासदांना जवाहरवाला कशामुळे गेला. खोटं सांगताय तुम्ही पत्रकारांना समोर उभा राहून की तोट्यात होता. आणि मग असं जर असेल तर मग काय आता की मग ह्यांच्यामुळं आमचा खाजगी कारखान्याला द्यायला विरोध आहेच. त्याचं कारण दादांनी मगाशी स्पष्ट सांगितलेलं आहे की श्रीराम सहकारी साखर कारखाना या तालुक्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांनी सोनं गहाण ठेवून उभा केलेला आहे. त्या काळात सोनं गहाण ठेवून स्वतःचा हा कारखाना उभा केलेला आहे शेतकऱ्यांनी. त्यामुळे हा शेतकऱ्यांच्याच मालकीचा, सभासदांच्याच मालकीचा राहायला पाहिजे, कामगारांच्या मालकीचा राहायला पाहिजे. ह्या भूमिकेतनं आम्ही खाजगीवाल्याला देऊ नका म्हणतो, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी ह्याच्यापेक्षा बॉडीने लगेच चालवावं आम्ही सपोर्ट करतो, 100% सहकार्य करतो. आम्ही पत्रकार परिषद सांगतो. आणि ह्याच्या आधी आम्ही कुठं कधी आमच्या ह्यातला एकही दाखवा, कधी आम्ही श्रीराम मंदिरात किंवा हरिभाऊ मंदिरात मिटिंग घेतली श्रीराम कारखान्याला ऊस घालू नका म्हणलं, त्यातला एकही माणूस आमच्यातला दाखवा की तो म्हणला आहे की श्रीरामला ऊस घालू नका. ऑन द कॉन्ट्री आमचे ऊस आहेत तिथं, माझा स्वतःचा ऊस श्रीरामला दरवर्षी जातो. मग असं असताना केवळ कुठं तरी आपलं मग पितळ उघडं पडतंय म्हणून मग ह्यांच्यामुळं होत नाही, ह्यांच्यामुळं कारखाना. आता त्या बिचारा कामगारांना माहीत नाही,
त्यांना मोर्चा काढावा लागला. त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती, त्यांना काय कळूनच दिलं नाही बिचारा. त्यांच्याबद्दल राग यायचा, त्यांची पोट आहेत त्या कारखान्यात. पण अशी परिस्थिती तुमच्या पुढं आहे. आता स्क्रीनवरच दाखवू की 200 रुपयाचं काय आहे गौड बांगाल, ते कसं सभासदांना फसवलं गेलं बघा. तो आता हे काढा, 200 रुपयाचा काढा आहे. मंत्री आवाला ऍडव्हर्टाइजमेंट मधून बाहेर आहे. हा, आता याचं पहिलं पान काढा बघा. याचं 13/10/2000 इतिवृत्त. इतिवृत्त आहे. इतिवृत्त पहिलं पान काढा ना. हजर कोण कोणी दाखवावं लागत नाही. आपले चेअरमन पहिलं पान काढा. पहिलं इतिवृत्त 13/10/2021 इतिवृत्त आहे बघा. हे प्रोसिडिंग आहे. पहिलं पान काढा. बरं चला ठीक आहे, मी सांगतो. तोंडी सांगतो बरं का. मंत्री समिती कसं आहे, कारखाना चालवायला देताना 2021ला त्यांनी काय केलं, कसं सभासदांना फसवलं की 8/9/2020ला एक GR झाला गव्हर्नमेंटचा. सहकारी साखर कारखाना चालवायला द्यायचा असेल तर त्याचं नॉर्म्स अँड कंडिशन ह्या GR मध्ये ठरलेल्या आहे 8/9/2020च्या. त्याप्रमाणे मंत्री समिती नेमली सरकारने. त्या मंत्री समितीत बाळासाहेब पाटील त्यावेळेचे सरकार मंत्री, शंभूराज देसाईजी त्यावेळेचे वित्त नियोजन मंत्री, नंतर शेखर गायकवाड असे त्याच ह्याच्यात होते मंडळात. आणि मग त्यांनी काय केलं, गव्हर्नमेंटच्या GR प्रमाणे त्यामध्ये हा GR, ह्या GRचं ब जोडपत्र लागू होते. ब जोडपत्र काय म्हणतंय, सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्वावर करण्याबाबत अटी व निकष कार्यपद्धती. यामध्ये काय सांगितलंय तर मंत्री समिती जो निर्णय घेईल त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे कारखाना चालवायला द्यावा असा हा GR सांगतोय. मग मंत्री समितीने मीटिंग घेतली 13/10/2021ला आणि काय सांगितलं, आता ह्या मीटिंगला कोण कोण हजर आहेत हे सगळेच आहेत ना मगाशी नाव. त्याचबरोबर हा एक लाच करा नाव आत्ताची. त्याचबरोबर बघा 10 नंबरला आणि 11 नंबर बघा त्यातलं तर होते काय लाच. आता 10 नंबरला बाळासाहेब शेंडे अध्यक्ष श्रीराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि 11 नंबरला श्री SM जोशी MG जोशी कार्यकारी संचालक जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कोल्हापूर, हे दोघं हजर आहेत. आणि ह्या मीटिंगमध्ये काय ठरलं तर पुढचं पान काढा, शेवटचा प्यारा. त्याच्या पुढचं ते बरोबर शेवटचा पॅरा काढा. त्यानुसार आता त्याचा फक्त रिलेव्हंट पॅरा मी वाचून दाखवतो. त्यानुसार दिनांक 13/10/2021 रोजी शंभूराज देसाई सदस्य तथा राज्यमंत्री वित्त नियोजन यांनी लेखी म्हणणे सादर केले. त्यात श्रीराम सहकारी साखर कारखाना यांचे शेतकरी सभासद यांचे प्रति कोणतेही दायित्व नाही. आज रोजी सदर कारखान्याची FRP थकीत नाही. वरील परिस्थितीच्या अनुषंगाने आर्थिक सुस्थितीत असलेला सहकारी साखर कारखाना 15 वर्षासाठी दुसऱ्या सहकारी कारखान्यात चालवणे देणे योग्य होणार नाही. किंबहुना सदर कालावधी
15 वर्षाऐवजी कमी करून 5 वर्षापर्यंत ठेवण्यात याव्या. कारखान्याची एकंदरीत आर्थिक स्थिती व दायित्व याचे अवलोकन करता कारखाना इतर सहकारी साखर कारखान्यास, काय म्हटलंय, इतर सहकारी साखर कारखान्यास चालवण्यास देताना प्रतिवर्षी प्रति टन किमान म्हणले किमान 200 रुपये मूळ कारखान्यास नफ्यातील हिस्सा म्हणून द्यावे असे नमूद केले आहे. किमान 200 रुपये टनाने हा कारखाना सहकारी कारखान्याला चालवायला द्यायचा. मग हे प्रोसिडिंग मंत्री समितीचं हा जी आर सगळ्याला फाटा देऊन ते निघाल्यात दत्त इंडियाला द्यायला. पण आता आमची काय चुकीची मागणी की आम्ही म्हणतोय सरकारच्या त्यात बी फसवणूक काय केली सभासदांची बघा. आता आपल्याला सहकारी साखर कारखाना सहकारी जोडपत्र ब दाखवा बर का. हा आता तिथं बघा सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्वावर करण्याबाबत अटी व निकष कार्यपद्धतीनुसार. आता त्यामुळं काय खाली त्याच्या मंजुऱ्या घ्यायच्या साखर आयुक्ताच्या ह्याच्या त्याच्या असं दिलेलं आहे त्यांनी. आता त्यांनी काय केलं, ह्या मंत्री समितीच्या ह्याला फटा दिला आणि त्यांनी फायदा काय घेतला, काढा. आता ठीक आहे, मंत्री समितीत निर्णय घेतले शासन निर्णयाप्रमाणे. इव्हन दो या प्रपत्र ब मध्ये सभा जनरल बॉडीचे हेडक्वार्टर गेले, त्यांनी सांगितलं ते बरंच येतं. म्हणजे थोडक्यात मी शॉर्ट मध्ये सांगितलं ते बरंच आहे. मी तुम्हाला त्याच्या कॉपी दिली. मत देणाऱ्या सभासदांपैकी 3/4 सभासदांच्या बहुमताने मतदान घेऊन 3/4 मेजॉरिटीने ठराव पास करायचा आहे. आवाजी मताने नाही करायचा नेहमीप्रमाणे. तर तिथे तो उच्च न्यायालयाचे त्यांनी आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे आणि तो जनरल बॉडी ठराव एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट ठराव केल्याच्या नंतर एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट मागवला पाहिजे साखर आयुक्ताच्या मंजुरीनं. पण तसं देखील त्यांनी केलं नाही. मतं तर घेतली नाही, ठराव पण केला नाही. एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट अगोदरच त्यांनी मागवून घेतला आणि जाहीर करून टाकला. आता 6 क्लॉज काढा त्याचा 6 क्लॉज काढा. 6.1 आहे. आता तिथे काय म्हटलं माहिती आहे का, भागीदारी करून लेखा परीक्षक यांनी प्रमाणित केलेल्या आर्थिक पत्रकानुसार कारखान्याकडे असलेले एकूण दायित्व, उदाहरणार्थ वित्तीय संस्था, शासकीय भांडवल, कर्ज, देयी थकीत ऊस दर, ऊस खरेदी कर, इतर शासकीय देणी, सहकार उपपदार्थ प्रकल्पात विचारात घेऊन कारखाना चालू करण्यासाठी करावी लागणारी आर्थिक गुंतवणूक करून याचा विचार करून कारखान्याने वित्तीय सल्लागार संस्थेकडून फायनान्शियल मॉडेल तयार करावे. काय म्हटलंय, हे सगळं येणं देणं तयार करून फायनान्शियल मॉडेल तयार करावं आणि ते शासनाकडे पाठवावं आणि नंतर त्याच्यानंतर मंजुरी आहे. ह्याला सगळ्याला फाटा दिलाय त्यांनी आणि मंत्री समितीचा ह्याला फाटा दिलाय. आता जोडपत्र काढा. नाही पाठ करतो नाही, आता लय डिटेल आहे हो. आता हे 6.5 हा महत्वाचा आहे. यांनी सभासदांचं किंवा कारखान्याचा संचालक मंडळाने आणि कार्यकारी ऐका देतो ते बरोबर आहे. आता 6.5 काढा बरं त्यातला. बरोबर आहे तुमचं गोष्ट. 6.5 नुसार मी काल वाचले ते 6.5 नुसार जर यांनी कमी किमतीत कारखाना चालू दिला, 200 पेक्षा कमी किमतीत कारखाना चालू दिला तर ती संचालकांकडनं वसुली करावी 44 कोटी आणि अजून जे काय व्याज असेल ते साधारण तेवढंच व्याज येईल, साधारण 44. काय म्हटलंय, सहकारी साखर कारखान्याने अधिनियमातील तरतुदी व अटी शर्तीचे पालन न करता म्हणजे वरच्या प्रमाणे परस्पर त्यांच्या स्तरावर सामंजस्य करार करून भागीदारांनी सहकारी साखर कारखाना चालवण्याचा निर्णय घेतल्यास होणारे आर्थिक नुकसान आणि अधिनियमाचे उल्लंघन याबाबतची संपूर्ण जबाबदारी ही संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांच्यावर राहील. आता याच्यामध्ये जर कुठला सभासद ह्याच्यामध्ये गेला, कोर्टात गेला तर ह्याची जवळपास 44 कोटी रुपये भरणं मुख्य रक्कम आणि जे देय असणार रक्कम जवळपास 100 कोटी रुपये त्याचं व्याज होईल. प्रत्येक संचालकावर किमान मला वाटतंय 6-7 सात भरणं चढतील आणि चढले बऱ्याच कारखान्यामध्ये हे चढलेत. जप्ती
प्रत्येकाच्या सातबाऱ्याची जप्ती एक अर्जावर नसते, त्याच्या प्रत्येक सातबाऱ्याची जप्ती होणार. आणि हे फौजदारी गुन्हा आहे, हे नुसता आर्थिक गुन्हा आहे का, तर हे फौजदारी गुन्हा आहे. आता बघा, अपरिशिष्ट आता काय केलंय, आपल्याला लागू आहे, त्यांनी काय केलंय, दोन काढा त्याचा, दोन क्लॉज नाही, दोनच काढू. सहकारी साखर कारखाना भाड्याने घेणाऱ्या, आता इथं भाड्याने देतोय का आपण, भागीदारी तत्वावर दिला आहे नियम, आपलं करार सुद्धा भागीदारी तत्वाचा. इथं काय केलंय, भागीदारी भाड्याने घेणाऱ्या सहकारी खाजगी कारखाने अथवा कंपनी भागीदारी इतर प्रतिवर्षी खालील प्रमाणे निश्चित भाडे देणे आवश्यक राहील. म्हणजे जो क्लॉज आपल्याला लागू नाही त्याच्याप्रमाणे 1.5 कोटीत फक्त कॉन्ट्रॅक्ट केले. तुम्ही सांगा, भाडं मागाशी दादा म्हणले, भाडं शेवटचं भाडं 120 रुपये टन होतं, 5 लाख टन गळीत होते, 12 पंचे 6 कोटी रुपये मिळणार होते, 1.5 कोटीत कारखाना दिला. डिस्लरीचं तर बोलतच नाही. आता ह्या परिशिष्टाचं पण पालन केलं नाही. ह्या परिस्थितीत 3.5 कोटी भाडं पाहिजे, करेक्ट, 1.5 कोटीत दिलाय. ह्याच्या धरल्याप्रमाणे सुद्धा किती होते भाडं, 3.5 कोटी, आणि दिला 1.5 कोटी. हे तर लागूच नाही आपल्याला. अगदी त्यांच्या समजुतीसाठी आपण म्हणू लागलो, लीज द्यायचं आहे. कारखाना जवाहर श्रीराम जगात भागीदारी तत्वावर द्यायचा, लीज प्रति टन आहे. आणि मग सगळ्याला मंत्री समितीचा 200 रुपयाचा निर्णय टाळून अग्रीमेंट, लीजवरचं अग्रीमेंट केलं. मी कन्क्लूड करतो, मध्ये मग तुम्ही करा, तुम्ही बरोबर. तर आता हे जे आहे, माझं सभासदांना आव्हान आहे नम्र, आणि कामगारांना पण आहे, की तुम्ही आमच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका. दर सीझनला 2.5 कोटी रुपये कोणाच्या घरात जात होते त्याची माहिती घ्या. दर सीझनला 2.5 कोटी रुपये कोणाच्या घरात जात होते अंडर टेबल त्याची माहिती घ्या. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. करारनाम्याचा भाग आहे. करारनाम्यामध्ये तो न दाखवता, न दाखवता अप्रमाणे लीज दाखवून फ्रॉड ॲसच त्या ठिकाणी तो स्पष्ट दिसून येतोय. त्यामुळे 6.5 खाली ती लायबिलिटी फिक्स होण्याची आवश्यकता आहे. थोडक्यात काय, एखादं समजा मला हे ऑफिस भाड्याने द्यायचे, ऑफिस आहे 2000 स्क्वेअर फीट, त्याच्या नियमाप्रमाणे त्याला समजा 20 लाख भाडं येत असेल वर्षाला, तर हे 20 लाख रुपये न दाखवता बारक्या गाळ्याचं भाडं तुम्ही दाखवलंय, वरचे पैसे कुठे गेले तुम्ही समजायचं. लीजचं दाखवून करार केला आणि कारखाना भागीदारीवर गेला, 200 रुपये प्रति करार होतात, 200 रुपये घेतले नाहीत पैसे. आणि हे सगळं जरी झालं तर कारखाना सोडायचा असेल तर आर्बिट्रेशनने निर्णय घ्यायचा. आर्बिट्रेशन नाही गेले आणि जवाहरवाल्याला मोकळा करून दिला, तो निघून जा, तर कामगारांनी उपाशी मारायचा. आता याचा जबाबदार कोण? तोडणी वाहतूकचे पैसे द्यायचे, हे सगळा हिशोब, तोडणी वाहतूकचे 14 कोटी रुपये द्यायचे, अजून 200 रुपये टनाने पेमेंट करायचे, ऊसाचं पेमेंट करायचं. हे न देता जवाहरला सोडलं असतं. यामागे काहीतरी गौड बंगाल आहे का नाही? कारण तुम्ही फ्लॅट भाड्याने दिल्यानंतर तिथं सगळं लाईट बिल भरले का नाही, घराच्या वस्तू नेल्यात का नाही, सगळं मोजून मग चाव्या पण ताब्यात देतो. तसंच सोडून दिले. कामगारांचे पैसे बाकी आहेत, तोडणी वाहतूकचे पैसे बाकी आहेत, शेतकऱ्याचे 10 कोटी रुपये बाकी आहेत. असं कसं कोणी सोडू शकतं कारखाना? पण असं कसं जवाहरला मोकळा करू शकतो तुम्ही? जवाहरला अशी काय मागणी केली होती तेव्हा ह्यातून काय जवाहरने काढता पाय घेतला, हे त्याच्या मागचं खरं गणित आहे. एवढं होऊन आता सभासदांना एक मुद्दा राहिला म्हणून मी कन्क्लूड करतो, नंतर भोसले साहेब बोलतो. एवढं 20 वर्ष देऊन सभासदांना कळलं पाहिजे ना, कारखाना नील झालाय का, कर्ज आहे का, काय नक्की आहे. तर त्यांच्याच आकडेवारीवरून मी सांगतोय की जवाहरने आता 85 कोटीची लायबिलिटी श्रीरामवर टाकलेली, की आम्ही एक्सपान्शन केलं. मग आता ती 85 कोटी जुनी मशिनरी कुठून आणली, काय आणली, तो तर भाग वेगळाच आहे. 17 कोटी रुपये डिपॉझिटचे, म्हणजे जवाहरला आत्ता आपण 102 कोटी रुपये देणे.
त्याने जाऊन सुद्धा त्याने लायबिलिटी टाकली आपलं श्रीरामवर. त्याचबरोबर श्रीरामच्या अहवालात 115 कोटी रुपये देणे म्हणजे झाले 217 कोटी रुपये. आता त्यातले 17 कोटी भाग भांडवल शेअर्सच्या बाजूला काढा, नेट 200 कोटी रुपये देणे आत्ताच्या श्रीराम सहकारी साखर कारखाना. 21 एकर जमीन घालवून बसलो, डिपॉझिट घालवून बसलो, साखर सभासदाला मिळाला, कामगारांच्या कॉलन्या गेल्या, कामगारांचे ड्यूज गेले, आमचे व्याजावर आमची दिवाळी होत होती सभासदाची, ती दिवाळी गेली. एवढं होऊन 200 कोटीचा बोजा करून ठेवला आमच्या सभासदाला. बसले सर बॉस.